राज्यात 1 मे पासून जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असताना जनगणनेच्या नमुन्यात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल डहाके यांनी आज मंगळवारी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांना पोस्टाद्वारे निषेधपत्र पाठवून निषेध व्यक्त केला। जनगणनेच्या नमुन्यात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम येणार नाही तोपर्यंत जनगणनेच्या यादीमध्ये कुठलेही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका सकल ओबीसी सेवा संघाने घेतली आहे। 2026-27 ची जनगणना सुरुवात झालेली आहे, परंतु या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये SC ST चा कॉलम आहे, परंतु ओबीसीचा कॉलम नाही। त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट आहे आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांना पत्र पाठवून निषेध करत आहोत की जोपर्यंत ओबीसीचा कॉलम येणार नाही जनगणनेच्या यादीमध्ये तोपर्यंत ओबीसी कुठल्याही प्रकारचा आपल्याला सहकार्य करणार नाही। ओबीसी हा जागा झालेला आहे आणि त्यामुळे ओबीसीची जोपर्यंत जनगणना होणार नाही, ओबीसीचा कॉलम येणार नाही तोपर्यंत ओबीसी स्वस्थ बसणार नाही। आणि 15 तारखेला थाळी बजाव आंदोलन आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करतो आहोत आणि त्या उपरही सरकारने जनगणनामध्ये ओबीसीचा कॉलम जर दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये फार मोठं आंदोलन करेल।